मंडळी, सेक्स या विषयावर आपल्याकडे खूप चर्चा होते, पण ती नेहमी दबक्या आवाजात. कुणी कधी तुम्हाला त्या पहिल्या स्पर्शाचा खरा आणि अचूक अनुभव सांगितला आहे का? इंटरनेटवर अनेक गैरसमज आहेत, पण आज आपण विज्ञानाच्या आणि भावनांच्या दृष्टिकोनातून हे रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग, तुम्ही कधी विचार केला आहे का की तो एक क्षण जेव्हा दोन शरीरं एकरूप होतात, तेव्हा प्रत्यक्षात मेंदू आणि शरीराच्या आत नेमकी काय उलथापालथ होत असते? प्रत्येकजण याबद्दल बोलतो खरा, पण त्या पहिल्या स्पर्शादरम्यान जाणवणारा तो सूक्ष्म आणि नाजूक अनुभव तुम्हाला कुणीही सांगत नाही. लोक बऱ्याचदा याला फक्त एक शारीरिक क्रिया मानतात, पण हे खरंच इतकं सोपं आहे का? तिथे फक्त सुखच असतं का, की आणखीही काही आहे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या न सांगितलेल्या अनुभवांबद्दल सांगणार आहे, जे ऐकून कदाचित तुमचा दृष्टिकोनच बदलेल. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला समजेल की तो परफेक्ट अनुभव मिळवण्यासाठी शरीराचं विज्ञान कसं काम करतं आणि का काहींसाठी हा एक जादुई अनुभव असतो, तर काहींसाठी फक्त एक सामान्य अनुभव. म्हणूनच जर तुम्हाला तुमचं लैंगिक जीवन अधिक खोलवर समजून घ्यायचं असेल, तर या व्हिडिओचा एक सेकंदही मिस करू नका, कारण आज मी जे रहस्य उलगडणार आहे ते तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची आपली डॉक्टर पूजा, आणि आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर आपल्या समाजात अनेकदा बंद दाराआडही कुजबुजलं बोललं जातं. पण एक वैद्यकीय व्यावसायिक या नात्याने माझं असं ठाम मत आहे की योग्य माहितीच तुम्हाला भीती आणि भ्रमातून बाहेर काढू शकते. तर चला, कोणत्याही संकोचाशिवाय आज आपण त्या अनुभवाबद्दल बोलूया जेव्हा योनीमध्ये प्रवेश होतो. जेव्हा आपण शारीरिक मिलनाचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी विषय येतो तो तापमान आणि दाबाचा. योनीच्या आतील भागाचं तापमान शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत थोडं जास्त असतं. जशी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते, सर्वात पहिली गोष्ट जी जाणवते ती म्हणजे ऊब आणि मखमली दाब. योनीच्या भिंती मांसल आणि अतिशय मऊ असतात, पण त्यांच्यात विलक्षण लवचिकता असते. जेव्हा लिंग आत प्रवेश करतं तेव्हा या भिंती त्याला चारही बाजूंनी घेरून टाकतात, ज्याला पुरुष बऱ्याचदा एका उबदार मिठीसारखा अनुभवतात. हा दाबच असतो ज्यामुळे शरीरात डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन सारखे आनंद देणारे संप्रेरक स्त्रवतात. महिलांसाठी हा अनुभव थोडा वेगळा आणि अधिक गुंतागुंतीचा असू शकतो. सुरुवातीला जर शरीर पूर्णपणे तयार नसेल तर हा दाब थोडा जडपणा किंवा ताणल्यासारखा जाणवू शकतो. पण जर महिला उत्तेजित असेल तर तिच्या योनीचे स्नायू आपोआप शिथिल होऊ लागतात आणि तिथे नैसर्गिक ओलावा तयार होऊ लागतो. हा ओलावा घर्षण कमी करतो आणि प्रवेश अधिक गुळगुळीत आणि सुखद बनवतो. या दरम्यान योनीच्या वरच्या भागात असलेल्या नसांचे घोस, ज्याला आपण बऱ्याचदा आनंदाचं केंद्र म्हणतो, ते सक्रिय होतात. आता बोलूया त्या खोलीबद्दल. योनीची लांबी साधारणपणे 3 ते 5 इंच असते, पण उत्तेजनेदरम्यान ती वाढू शकते. जेव्हा लिंग खोलवर जातं तेव्हा ते गर्भाशय ग्रीवेच्या जवळ पोहोचतं. काही महिलांसाठी हा स्पर्श अतिशय सुखद असतो, तर काहींसाठी तो थोडा अस्वस्थ करणारा असू शकतो. हे पूर्णपणे यावर अवलंबून असतं की तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या किती तयार आहात. पुरुषांसाठी योनीच्या भिंतींचं ते आकुंचन आणि प्रसरण एक लयबद्ध संवेदना निर्माण करतं, जे त्यांना चर्मोत्कर्षाकडे घेऊन जातं. एक खूप मोठा प्रश्न जे लोक वारंवार विचारतात तो म्हणजे वेदनेबद्दल. काय आत जाताना लगेचच वेदना होतात? बघा, वैद्यकीय विज्ञान असं सांगतं की जर सर्व काही योग्य पद्धतीने, पुरेशा ओलावासह आणि पूर्वक्रीडेसोबत केलं गेलं तर वेदना होता कामा नयेत. जर वेदना होत असतील तर याचा अर्थ एकतर तुम्ही मानसिक ताणाखाली आहात किंवा शरीर अजून तयार झालेलं नाही. भीतीमुळे योनीचे स्नायू आकुंचन पावतात, ज्यामुळे प्रवेश कठीण आणि वेदनादायक होतो. त्यामुळे तो पहिला अनुभव कसा असेल हे पूर्णपणे तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. जशी ही क्रिया पुढे जाते, घर्षणामुळे नसांमधील उत्तेजना वाढते. योनीच्या प्रवेशद्वारावर अनेक बारीक नसा असतात, ज्या स्पर्शाप्रती अविश्वसनीयरित्या संवेदनशील असतात. प्रत्येक वेळी जेव्हा आत बाहेर करण्याची गती होते तेव्हा या नसा मेंदूला संकेत पाठवतात, ज्यामुळे संपूर्ण शरीरात एक लहर दौडल्यासारखं वाटतं. अनेकदा लोक याला शरीरातून वीज सळसळल्यासारखा अनुभवही म्हणतात. हे फक्त दोन अवयवांचं मिलन नाही, तर हा नसा आणि हॉर्मोन्सचा असा एक खेळ आहे जो तुम्हाला जगापासून पूर्णपणे तोडून टाकतो. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे योनीमधील प्रवेशाचा अनुभव प्रत्येक वेळी सारखाच नसतो. मासिक पाळीच्या चक्रानुसार स्त्री बीज बाहेर पडण्याच्या प्रक्रियेदरम्यान किंवा तणावाच्या दिवसात हा अनुभव बदलू शकतो.
जेव्हा ही प्रक्रिया सुरू असते तेव्हा तिच्या शरीरात जननेंद्रियांकडे होणारा रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे ती अधिक संवेदनशील होते आणि या काळात प्रवेशाचा अनुभव खूप अधिक तीव्र असतो. पुरुषांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर योनीची घट्टपणा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण मुळात योनी हा एक असा स्नायू आहे जो गरजेनुसार प्रसरण पावतो आणि नंतर पुन्हा आपल्या मूळ आकारात परत येतो. ती जी घट्ट पकड जाणवते ती खरं तर ओटीपोटातील स्नायूंची ताकद असते. जेव्हा हे स्नायू लयबद्ध पद्धतीने आकुंचन पावतात तेव्हा दोन्ही जोडीदारांसाठी आनंदाची पातळी कैक पटींनी वाढते. बऱ्याचदा लोक अश्लील चित्रपट पाहून आपली स्वतःची एक धारणा बनवतात, जी पूर्णपणे चुकीची आहे. खऱ्या आयुष्यात तो पहिला क्षण अतिशय नाजूक, थोडा ओला, खूप उबदार आणि अत्यंत वैयक्तिक असतो. यात आवाज, श्वासांची गती आणि त्वचेला होणारा त्वचेचा स्पर्श हे सर्व त्या अनुभवाचाच एक भाग असतात. जर तुम्ही फक्त शारीरिक स्पर्शावर लक्ष केंद्रित केलं तर कदाचित ती जादू तुम्हाला जाणवणार नाही. खरा अनुभव तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पूर्णपणे एकरूप झाल्याचे जाणवते. शेवटी मी एवढंच सांगेन की योनीमधील प्रवेशाचा तो अनुभव फक्त एक शारीरिक प्रक्रिया नाही, तर तो विश्वास आणि समर्पणाचा एक क्षण आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा अनुभव नेहमीच सुखद असावा तर कधीही घाई करू नका. पूर्वक्रीडेला पुरेसा वेळ द्या, ओलाव्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद कायम ठेवा. जर काही चांगलं वाटत असेल किंवा काही अस्वस्थ करणारं वाटत असेल तर ते आपल्या जोडीदाराला मोकळेपणाने सांगा. लक्षात ठेवा, लैंगिक शिक्षणाचा अर्थ फक्त प्रक्रियेची माहिती घेणं असा नसतो, तर स्वतःच्या आणि आपल्या जोडीदाराच्या शरीराचा आदर करणं आणि त्याच्या गरजा समजून घेणं हाही आहे. जर तुम्हाला या विषयावर आणखी काही माहिती हवी असेल किंवा तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची योग्य आणि अचूक उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ज्यांना या योग्य माहितीची गरज आहे अशा लोकांसोबत शेअर करा. अशाच वैद्यकीय आणि जीवनशैलीशी संबंधित अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्थ रहा, जागरूक रहा. धन्यवाद.